साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। जून महिन्यामध्ये शेतीची कामं आणि मुलांची शाळा प्रवेश यासाठी प्रत्येकाला आर्थिक अडचण असते। अशा वेळी दरवर्षी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी वर्धापन दिनाच्या निमित्तानं बचत गट कर्ज वाटप करण्यात येतं। यावर्षी देखील वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील सुमारे 50 महिला बचत गटांना सुमारे 1,25,00,000 रुपयांचं कर्ज गटविकास अधिकारी राणी फराटे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, प्राध्यापक सर्जेराव हळनोर आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी नियमित 4 वेळा कर्ज परतफेड करणाऱ्या तालुक्यातील वागंदरे येथील गुरुकृपा महिला बचत गटामधील 4 महिलांना प्रत्येकी 1,00,000 रुपये, तर श्रीगोंदा फॅक्टरी येथील नंदिनी महिला बचत गट, बेलवंडी कोठार येथील तुकाई महिला बचत गट, अमृता बचत गटामधील महिलांना प्रत्येकी 1,00,000 रुपये कर्ज देण्यात आले। यावेळी नीट परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या अदिती गवते आणि इतर विद्यार्थ्यांचा, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेल्या माजी गटविकास अधिकारी रामचंद्र म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला। प्राध्यापक सर्जेराव हळनोर यावेळी बोलताना म्हणालेत की वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या माध्यमातून विठ्ठलराव वाडगे यांनी चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्थेद्वारे जून महिन्यात शेतीची कामं आणि मुलांची शाळा प्रवेश तसेच दिवाळीसाठी आर्थिक अडचण असते आणि हे पाहून प्राधान्यानं कर्ज वाटप केलं जातं। तसेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते। आश्रमशाळा असो की गोसेवा, कोरोना काळामध्ये जेवणाचे डबे यामधून आपली सामाजिक बांधिलकी दाखवली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढलेत। प्रास्ताविकामध्ये प्रदीप आठरे यांनी सोसायटीच्या 225 कोटी ठेवी असून सोने तारणमध्ये गत महिन्यामध्ये विक्रमी कर्ज वाटप केल्याचे, तसेच महिला बचत गटांना कर्ज वाटप केल्याचं म्हटलंय। सेवानिवृत्त रामचंद्र म्हस्के यांनी सोसायटी नावलौकिक वाढवण्यामध्ये मुलाची मदत केली, अशा शब्दात म्हस्के यांचा गौरव करून त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले। आज आपण या ठिकाणी महिला बचत गटांना कर्ज वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। शक्यतो जून महिन्यात महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे जे शेतीला पेरणीसाठी लागणारे जे भांडवल आहे, तसेच शेतकरी मुलांसाठी शाळेच्या साहित्य उपलब्ध घेण्यासाठी त्यांना जो पैसा लागतो त्यासाठी आपण जून महिन्यात कर्ज वाटप केले जाते। आज आपण साधारणतः 50 महिला बचत गटांना 1 कोटीहून अधिक कर्ज रक्कम वाटप केलेली आहे। जो जास्तीत जास्त आपण 1,00,000 पर्यंत प्रत्येकी महिला कर्ज वाटप केलेला आहे। तसेच आपल्याला माहिती आहे की नीट परीक्षेचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे। नीट परीक्षेमध्ये तालुक्यातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ज्यांना 600हून अधिक मार्क मिळालेले आहेत, त्यांचा देखील आपण आज सत्कार आयोजित केलेला होता। तसेच जे 31 मे 2024 रोजी जे सेवानिवृत्त जे शिक्षक झालेले आहेत, त्या शिक्षकांचा देखील सत्कार आपण संस्थेतर्फे आज आयोजित केलेला होता। संस्था नेहमी आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले जाते, जसे महिला दिन असू द्या, कर्ज वाटप असू द्या, तसेच दिवाळीनिमित्त आपण फराळ वाटप देखील केले जाते, वृक्षारोपण आहे, असे संस्थेतर्फे वेगवेगळे कार्यक्रम आपण नेहमीच आयोजित केले जातात। सुहास कुलकर्णी, C24 तास। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।